मी स्पष्टच बोलतो, बीटिंग अराउंड द बुश नको. मला सगळं कळलंय गौतम. काय? ती मुलगी आसावरी आहे ना? तुला कसं कळलं? सगळ्यांना कळलं काय? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, सगळ्यांना नाही, मला कळलंय. म्हणून तू त्यांच्याकडे गेलेलास? ते महत्वाचं नाहीये. तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? दादा, सगळं इतकं पटकन झालं ना की मला काही कळलंच नाही. साक्षीताईच्या लग्नात ती मला भेटली आणि माझी ड्रीम गर्लची जी डेफिनेशन होती ना तशीच आहे आसावरी. लग्नात जे काही झालं तिच्या बहिणींचं वगैरे, त्यानंतर मी कसं सांगणार होतो तुला? ती खूप चांगली आहे रे, साधी, सिंपल, फॅमिली ओरिएंटेड मुलगी आहे. तीच माझी ड्रीम गर्ल आहे दादा. व्हॉटएव्हर, ते सगळं मला माहित नाहीये. बट द पॉइंट इज, हे शक्य नाहीये. कारण तिचं लग्न ठरलं. माहिती आहे मला दादा, मी रेडी आहे, मी वेट करायला रेडी आहे शेवटच्या क्षणापर्यंत. कारण तिचं त्या मुलावर प्रेम नाहीये, माझ्यावर आहे. असं काही नसतं गौतम. काही दिवस भेटला नाहीत ना, विसराल एकमेकांना. नाही भेटलोय 4 दिवस, विसरलो का? बघतोयस ना माझी हालत काय? ठीक आहे, इफ यू आर सो शुअर तर मी प्रॉमिस केल्याप्रमाणे तुला तुझं प्रेम मिळवून देईन. थँक्यू दादा. पण सगळ्यात आधी आईला जाऊन सांगायला हवं. मी जाऊन बोलतो. ए नाही नाही दादा, आईला सांगू नको ना प्लीज. प्लीज काही सांगू नको म्हणजे? मी आईला प्रॉमिस केलंय, त्या मुलीचं नाव कळलं की येऊन सांगीन म्हणून. हे बघ, मी कन्व्हिन्स करतो आईला. अरे नाही घेणार समजून, ती अगेन्स्ट आहे ना परत फॅमिलीच्या. मी सुद्धा आहे, पण आईला सांगावंच लागेल. आणि कधी ना कधी सांगायचंच आहे ना. दादा नको ना दादा, प्लीज दादा, प्लीज असं नको करू. पप्पा, येऊ का? अरे या 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 बस. मयू, जा पाणी घेऊन ये. ए थांब ग, एवढं काही करू नका. अरे असं कसं? अरे परके होत का आम्ही? आता जस्ट घरनं चहा घेऊन आलोय. बसा तुम्ही. भाऊजी, मागच्या वेळेला यायला जमलं नाही मला, म्हणून आत्ता मुद्दामून आले. आणि आज नेमकी पमा घरी नाहीये, बदलापूरला गेली तिच्या नातेवाईकांकडे. अहो, हा देताय ना? हो. सुभाष, आमच्या मुलाच्या आणि तुमची मुलगी आसावरीच्या लग्नाची पत्रिका. सर्वांनी अगत्याने येणे करावे. हो नक्की. आमचं इथेच चाललं होतं, काय स्वामींच्या चरणी पहिली पत्रिका ठेवली, पण आमच्या आधी तुम्ही बाजी मारली. म्हणजे काय, आम्हाला सून आणायची घाई आहे की नाही? आसावरी, त्या दिवशी आपला साखरपुडा अर्धवट राहिला, पूर्ण करायचा का आपण? भाऊजी चालेल ना? हो, पण पमा नाहीये ना. सुभाष, आता परत दुसऱ्यांदा अंगठी परत पाठवू नकोस. अरे शेपूटच राहिले, ते उरकून टाकू ना. आणि वहिनींना काहीही प्रॉब्लेम नसेल, मला खात्री आहे ना. ठीक आहे शरू, हा, अंगठी घेऊन ये. हो. मला तुझ्याशी बोलायचं काहीतरी. हा, मग बोल ना. गौतम ज्या मुलीच्या प्रेमात पडलाय, ती मुलगी. कोण आहे ती मुलगी? काय नाव आहे तिचं? तू म्हणाला होतास सकाळी काय तो हे काय सोक्ष मोक्ष मी लावणार आहे. मग काय लागला का?
ज्या मुलीसाठी गौतमनी आत्महत्या करायचा प्रयत्न, कोण आहे ती मुलगी? नाव मला कळलं पाहिजे. नाही कळलं नाहीये कोण आहे ती. तेच मी सांगायला आलो होतो. नक्की तू हेच सांगायला आला होतास? हो आय मीन मी बघायला आलो होतो की तू स्ट्रेसमध्ये नाही आहेस ना, ओके आहेस ना तू? मी ओके नाहीये. ती मुलगी कोण आहे हे कळेपर्यंत मी ओके नसणार आहे. त्यामुळे ती शोधायला हवी. हा, हो मी शोधतोय, प्रयत्न करतोय मी. इनफॅक्ट मी गौतमला आत्ताच विचारून येतो. डोंट वरी, मी गौतमला काही होऊ देणार नाहीये. मी बोलतो एकदा गौतमशी. हां काय झालं असावरी? अगं घाल ना अंगठी. बाय काय झालं? हात पुढं कर ना. लाजली. गौतम, तू पण आता तुझी अंगठी अशीच घालून घे. चला, साखरपुडा झाला, आता येऊ आम्ही. अरे असं कसं काहीतरी. अरे अजून 10 ठिकाणी पत्रिका वाटायला जायचंय. येऊ परत आम्ही. चालतंय. काय आहे हां? तू ब्लॅकमेल करतोस मला? तू काही बोला नाहीस ना आईला? मी पहिल्यांदा आईपासून काहीतरी लपवलंय गौतम. मला अजिबात आवडलेलं नाहीये. सॉरी 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 दादा, ऐक ना, मला समजून घे ना प्लीज. आईला जर कळलं ना की ती मुलगी आसावरी आहे तर आई कशी रिॲक्ट करेल मला नाही माहिती. प्रॅक्टिकली विचार का करत नाहीयेस तू? बरं मला सांग, त्या मुलीने आधी होकार दिला, मग लग्नाचं वचन दिलं आणि मग नकार दिला, असं काही झालंय का? नाही, अरे लग्न ठरलंय तिचं, माहिती आहे त्या बांदेकरशी. तरी सुद्धा हट्ट करतोयस? अरे मग काय करू मी? आमचं प्रेम आहे ना एकमेकांवर, तुम्हाला कळतच नाही. किती वेळा सांगू? हे बघ, जर सिच्युएशन कंट्रोलमध्ये असती ना तर मी स्वतः सांगितलं असतं आईला. पण सगळं एवढं मेस्टअप आहे की काय सांगणार मी. जर आईने त्यांच्या घरात जाऊन काही गोंधळ घातला तर सगळं कोलॅप्स होईल ना दादा. आणि मला माझ्यामुळे आसावरीला त्रास नाही द्यायचा. प्लीज दादा, प्लीज, आय बेग यू. ठीक आहे, पण हे सगळं खूप कठीण दिसते गौतम. ती मुलगी तुझ्या आयुष्यात यावी म्हणून मी सगळे प्रयत्न करेन, पण ही जीव देण्याची भाषा करशील ना तर. सॉरी ना दादा. अजून एक, लवकरात लवकर आईला सगळं सांगायचंय.